प्रिय मित्रांनो, आज मला तुमच्या समोर येण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि मला खूप आनंद होत आहे की माझ्या मनामध्ये काही विचार आहेत ते तुमच्या समोर मांडावेत आणि तुम्ही त्याचा सारासार विचार करावा आणि विशेषतः योग्य निर्णय तुम्हाला घेता यावा ह्या दृष्टिकोनातून। कारण कदाचित तुम्ही कार्डनल न्यूमॅन यांचं नाव ऐकलं असेल, त्यानंतर डेव्ह आर्मस्ट्रॉंग किंवा स्टीव्ह रे किंवा जे अनेक विचारवंत आणि संशोधक ज्यांनी खूप अभ्यास केलेला आहे अशासारखे काही अलेक्स जोन्स, स्कॉट जेम्स की ज्यांनी बायबलचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांच्या काही चुका लक्षात आल्या आणि अशा प्रकारचे हजारो विचारवंत आणि अभ्यासू प्रोटेस्टंट लोक जे विविध पंथामध्ये होते ते सगळे कॅथलिक पंथामध्ये आले आणि त्यांनी त्यांची कारणं सांगितलेली आहेत की आम्ही पंथ का बदलले आणि आम्ही कॅथलिक चर्चशी काय एकरूप झालेलो आहोत आणि त्यांची कारणं अत्यंत महत्वाची आहेत असं मला वाटते। म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सुद्धा चिकित्सक वृत्तीने ह्या गोष्टीकडे जर लक्ष पुरवलं तर आपल्याही लक्षात येईल की काही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यांनी सांगितलेली कारणं देखील अत्यंत वैचारिक आहेत, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे। पहिल्या प्रथम ते सांगत आहे की ख्रिस्त सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने बायबलच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, विशेषतः मत्तय आपण 16:18 मध्ये वाचतो की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने कॅथलिक चर्च स्थापन केलं त्यावेळेला त्याने पेत्राला सांगितलं की तू पेत्र आहेस आणि तुझ्यावर मी माझी ख्रिस्त सभा रचीन आणि अधोलोकांच्या द्वाराचेही त्याच्या पुढे काही चालणार नाही। ह्याचा अर्थ काय की प्रभू येशू ख्रिस्ताला वाटते की माझी जी ख्रिस्त सभा आहे ती त्याने प्रत्यक्ष देवाने पवित्र आत्म्याने ती प्रस्थापित केलेली आहे आणि ह्या ख्रिस्त सभेवरती नंतर पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हे सगळे प्रेषित ख्रिस्ताचं कार्य अत्यंत प्रभावीपणे करू लागले की आपल्याला प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय 2 मध्ये सांगितलेलं आहे की पेत्राच्या पहिल्या प्रवचनानेच जणू काही 3000 लोक कॅथलिक झाले। म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वराने ही ख्रिस्त सभा प्रस्थापित केलेली आहे। मग त्या ख्रिस्त सभेला आपण धुडकावून आपण एखाद्या माणसाने नवीन पंथ सुरू केला आणि त्या नवीन पंथाला आपण स्वीकारलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जणू काही लाथाडलं असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून ते सांगतात की आम्ही एक चूक केलेली आहे की आम्ही ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने सभा स्थापन केलेली आहेत त्याचे आम्ही वारस आहोत म्हणून आम्ही मुद्दामून कॅथलिक चर्चमध्ये आलेलो आहोत। दुसरी गोष्ट माझ्या प्रिय मित्रांनो की योहान 17:14-24 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरणा अगोदर आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करतो आणि तो प्रार्थना करताना स्वर्गीय पित्याला सांगतो, हे पित्या त्या सगळ्यांनी एक असावे जसं तू आणि मी एक आहे, जसं तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये आहे तसं त्या सर्वांनी तुझ्या माझ्यामध्ये एक असावे। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की कॅथलिक चर्च हे एक असावं, सगळ्या लोकांनी एकत्र राहावं, त्यांच्यामध्ये फूट पडू नये, त्यांच्यामध्ये पंथ निर्माण होऊ नयेत आणि त्या पंथामुळे हा जो फुटीरवाद आहे तो लोकांना स्पष्ट दिसेल आणि चर्चमध्ये येण्याऐवजी लोक दुसरीकडे जातील। म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा असताना कदाचित काही प्रोटेस्टंट लोक सांगतील की आम्ही बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे ते आम्ही पाळतो। मग आज आपल्याला बायबल जे सांगते आहे
की त्या सगळ्यांनी एक असावे, मग आपण वेगळे पंथ का निर्माण केले? आणि म्हणून आम्ही त्या पंथातून बाहेर पडलो आणि कॅथलिक चर्चमध्ये आलो. तिसरी महत्वाची गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पुन्हा योहान अध्याय 10 मध्ये 10:16 मध्ये सांगितलेलं आहे की एकच कळप आणि एकच मेंढपाळ असावा. आणि ह्या दृष्टिकोनातून जर प्रभू येशू ख्रिस्ताची ही इच्छा असेल की माझे सगळी मेंढरं एकाच कळपात असावी, त्याच्यावरती एकच मेंढपाळ असावा, तर मग आपण तो कॅथलिक चर्च टाकून वेगळे पंथ निर्माण करून आणि वेगळे कळप निर्माण करून आणि वेगळे मेंढपाळ निर्माण केले तर त्याला काय अर्थ आहे का? आणि म्हणून आमची चूक आमच्या लक्षात आली आणि आम्ही परत ह्या कॅथलिक चर्चमध्ये आलो, असे ह्या नवीन प्रोटेस्टंट लोकांचं मत आहे. आणि ते सांगतात की खरोखर आम्ही वेळीच आमची चूक सुधारली आहे, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, अनेकदा आपण म्हणतो की आम्ही बायबलच्या शब्दानुसार चालतो आणि बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे तेच आम्ही मान्य करतो. आम्ही बायबलवादी आहोत. कॅथलिक लोक परंपरा पाळतात, ते बायबल वाचत नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, कदाचित हा एक आरोप सुद्धा असू शकेल, त्यामध्ये काही तथ्य असेल, परंतु कॅथलिक चर्च, ज्या कॅथलिक चर्चने इसवी सन 369 साली संत अथनेशियस किंवा पोप अथनेशियस द्वारे बायबल प्रस्थापित केलं, म्हणजे नव्या कराराची 27 पुस्तकं एकत्र आणली आणि नवीन कराराची पुस्तकं, जी जुन्या कराराची पुस्तकं होती त्यामध्ये ते एकरूप केले आणि बायबल तयार केलं. हे बायबल कॅथलिक लोकांनी आणलेलं आहे आणि कॅथलिक बायबलच्या आधारेच आणि परंपरेच्या आधारेच कॅथलिक ख्रिस्त सभा ते शिकवते आणि त्यांचं कॅटेकिझम आहे, अधिकृत आहे, ज्याला कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च असं आपण म्हणतो, हे अधिकृत आहे आणि त्यांच्या अगदी शिस्तबद्ध मांडणी केलेली आहे आणि त्यामध्ये कोणताही विषय वगळलेला नाही जो श्रद्धेमध्ये नाही. म्हणजे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कॅथलिक चर्च बायबल त्याने आणलं, ते बायबल ते वाचतात, ते बायबल त्यांनी छापलं. उदाहरणार्थ ज्या वेळेला इसवी सन 1500 मध्ये बायबल आलं, छपाई आली आणि त्या छपाईमध्ये बायबल हे पुस्तक पहिलं छापलं गेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत कॅथलिक चर्चमध्ये कोट्यावधी बायबलच्या प्रती छापल्या गेल्या, वाटल्या गेल्या, अभ्यासल्या गेल्या आणि त्याचा खूप अभ्यास केला जातो. हे निर्विवाद आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, असं समजू नये की कॅथलिक लोक बायबल वाचत नाहीत किंवा बायबल, परंतु बायबल हे केवळ एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचण्यासाठी नाही आहे. बायबल हे आध्यात्मिक जीवनाचं ते अन्न आहे. म्हणून ते वाचणं, त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर चिंतन करणं, ते आत्मसात करणं, ते ग्रहण करणं आणि त्याचा योग्य प्रकारे आपल्या जीवनाला उपयोग करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तेच कार्य कॅथलिक ख्रिस्त सभा करत असते. कारण मला स्वतः आनंद आहे की बायबल मी शेकडो किंवा हजारो लोकांना शिकवलेला आहे आणि शेकडो असे बायबलचे कोर्सेस घेतलेले आहेत आणि लोक त्याचा अभ्यास करत आहेत. म्हणून असं कोणीही चुकीचा ग्रह करू नये की बायबल हे कॅथलिक लोक त्याचा योग्य वापर करत नाही. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परंपरा ह्या अत्यंत आवश्यक आहेत. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपली सुवार्ता तोंडी आपल्या शिष्यांना किंवा लोकांना शिकवली.
बायबल नव्हतं किंवा त्याने जुन्या कराराच्या आधारे शिकवलं नाही, पण त्याने स्वतः ते ग्रहण केलेले देवाचे नियम ते त्याच्या डोक्यामध्ये होते, कारण तो स्वतः देव होता, त्याला सगळं माहिती होतं, त्याने तोंडी शिकवलं. आणि त्याच्यानंतर प्रेषितांनी देखील तोंडी शिकवलं. आणि आपल्याला ठाऊक आहे, जर हे बायबल इसवी सन 367 साली जर एकत्र आणलं गेलं असेल तर ते देखील हस्तलिखित होतं. म्हणजे त्यावेळेला बायबलच्या प्रती उपलब्ध नव्हत्या. म्हणजे पहिले 400 वर्ष तरी बायबल लोकांच्या हाती नव्हतं. आणि त्या ज्या परंपरा, विशेष करून आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की योहानाच्या शुभवर्तमानामध्ये योहान 20:30 मध्ये योहान सांगतो आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने एवढी चिन्ह केलेली आहेत आणि एवढे चमत्कार केलेले आहेत, ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर ती पुस्तकं ह्या जगात मावणार नाहीत, असा त्याचा विचार होता. म्हणजेच अनेक गोष्टी येशूने केलेल्या आहेत की ह्या पुस्तकात नाहीत, बायबलमध्ये नाहीत. मग लोकांनी, प्रेषितांनी त्या तोंडी शिकवलेल्या आहेत आणि लोकांनी त्या ऐकलेल्या आहेत आणि त्या परंपरा ते नंतर सांगता आहेत. म्हणून परंपरा ह्या बाजूला ठेवा असं आपण म्हणू शकत नाही. साक्षात संत पौलने आपल्याला सांगितलेलं आहे की परंपरा हे अत्यंत आवश्यक आहेत आणि परंपरेचा तुम्ही अभ्यास करा, परंपरेशी तुम्ही एकनिष्ठ राहा, असं संत पौल आपल्याला सांगतो आहे. म्हणून आपण परंपरा टाकून देऊ शकत नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, कदाचित तीच गोष्ट आपल्याला योहान अध्याय 21-25 मध्ये सुद्धा आपल्याला सापडेल की प्रभू येशू ख्रिस्त ह्याने ज्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्याच सगळ्या आपण स्वीकारल्या आणि त्याद्वारे आपण देवावर, प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच सार्वकालिक जीवन मिळवू शकतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या परंपरा अत्यंत आवश्यक आहेत आणि त्या परंपरेच्या आधारे आणि बायबलच्या शिकवणुकीच्या आधारे ख्रिस्त सभा जी जागतिक आहे, जी सामुदायिक आहे, ख्रिस्त सभा ही सामुदायिक आहे आणि त्यामुळे सामुदायिकपणे ज्या गोष्टी होतात त्यात बायबलचा अभ्यास सुद्धा सामुदायिकपणे केला जातो आणि त्याचा निर्णय देखील जगाच्या उद्धाराच्या आणि जगाच्या तारणाच्या दृष्टीने लोकांसमोर मांडला जातो. प्रोटेस्टंट पंथामध्ये आपण काय पाहतो की प्रत्येकाने बायबलचा अर्थ लावायचा आणि प्रत्येकाने त्याप्रमाणे जगायचं. म्हणजे की व्यक्तिवाद हा बायबलमध्ये असू शकत नाही, कॅथलिक चर्चमध्ये असू शकत नाही. कारण कॅथलिक चर्च किंवा ख्रिस्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा धर्म आपल्याला सामाजिक न्याय शिकवते, सामाजिक तारण आणि समाजासाठी आपण जगलं पाहिजे. त्यामुळे सगळे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य किंवा त्या काळचे लोक सगळं सामुदायिकपणे एकत्र येत असतात. म्हणून आपल्याला प्रेषितांच्या कृत्यामध्ये सुद्धा अध्याय 4:31 मध्ये सांगितलेलं आहे की सगळे प्रेषित, सगळे लोक एकत्र बसत ते प्रभूचा शब्द वाचत किंवा प्रार्थना करत आणि त्यानंतर ते एकत्र भोजन करत. आणि त्यासाठी काही लोकांनी आपली प्रॉपर्टी, जमीन वगैरे सगळं विकून सगळे पैसे आणून ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले. सामुदायिक जीवन. तर म्हणून केवळ मला जे वाटतं त्याप्रमाणे मी बायबलचा अर्थ लावू शकत नाही. म्हणून कॅथलिक चर्चमध्ये विशेषतः आपल्याला दिसून येईल की बायबलच्या अभ्यासाची किंवा स्पष्टीकरणाची तत्व लिखित आहेत आणि त्या स्पष्टीकरणाच्या तत्वा आधारेच बायबलचं स्पष्टीकरण केलं जातं आणि तोच संदेश संपूर्ण ख्रिस्त सभा स्वीकारते.
माझ्या प्रिय बंधूंनो, जर आपण प्रेषितांची कृत्य अध्याय 8 मध्ये पाहिलं तर तिथे आपल्याला दिसून येते की जो षंड ज्याच्याकडे प्रभू येशूने आज्ञा करून फिलिपला पाठवलं आणि तो षंड आपल्याला माहिती आहे की यशाचा ग्रंथ वाचत होता. फिलिप त्याच्याकडे पोहोचल्यानंतर फिलिपने त्याला विचारलं, तुम्ही जे वाचता तुम्हाला कळतं का? आणि तो म्हणाला की मला कोणी सांगितल्याशिवाय मला ते कसं समजणार. मग ह्याचा अर्थ काय की बायबल हे शिकवावं लागतं. मला वाटतं तसं मी त्याचा अर्थ लावू शकत नाही. मग त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ की प्रभू येशू ख्रिस्त लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 12:49 मध्ये सांगतो आहे की मी ह्या जगाला आग लावण्यासाठी आलेलो आहे आणि ती कधीच लागली असती तर किती बरं होतं. आणि त्यासाठी मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आता एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हे सांगतो आहे, पण दुसऱ्या बाजूने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 14 आपण 27 पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की येशू सांगतो, मी तुम्हाला शांती देण्यासाठी आलेलो आहे. मी माझी स्वर्गीय शांती तुम्हाला देतो. जग देते तशी शांती नाही, सार्वकालिक शांती. म्हणजे येशू ख्रिस्त एक गोष्ट इथे सांगतो, दुसरी गोष्ट तिथे सांगतो. आणि मग ते दोन्ही खऱ्या आहेत का? मग का खऱ्या आहेत? ह्याला कारण की सामुदायिक. मी जर त्याचा अर्थ असला की येशू ख्रिस्त आग लावण्यासाठी आहे, मी सुद्धा जाऊन जगाला आग लावणार, त्याचा अर्थ काय आपल्याला कळलाय का? किंवा शांती म्हणजे काय? शांती कुणाला? जो मनुष्य दुसऱ्याशी शांती करतो त्याला परमेश्वर शांती देतो. म्हणून बायबलचे अर्थ समजण्यासाठी आपल्याला बायबलच्या स्पष्टीकरणाची तत्व लक्षात घ्यावी लागतात आणि त्याचे अर्थ काय आहेत जे बायबल तज्ञ लोकांनी अभ्यास करून ते लावलेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावर निर्णय घेतलेले आहेत. तर त्याचा उपयोग कॅथलिक सभा करते. म्हणून कॅथलिक सभेमध्ये बायबल हे अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. नुसतं बायबल वाचून समजणार नाही. कधी कधी आपण चुकीचे अर्थ लावतो. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रॉटेस्टंट पंथामध्ये जे स्वतः अर्थ लावतात त्यामुळे आज बायबल आज प्रॉटेस्टंट चर्चमध्ये जवळजवळ 50,000 पंथ निर्माण झालेले आहेत. एकाला जे वाटतं ते दुसऱ्याला वाटत नाही, मग तो तिथून फुटतो आणि दुसरा पंथ निर्माण करतो. मग असे हजारो पंथ निर्माण झाले. म्हणजे ह्या सगळ्या चर्चचे चिंध्या झालेल्या आहेत. मग ह्या चिंध्या पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याने चर्च स्थापन केलं त्याला आनंद वाटेल का की त्याला दुःख होईल? ह्याचा आपण विचार करतो का? त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, आपण बायबलमध्ये आपण ते विश्वास ठेवतात असं आपण म्हणतो. मग बायबलमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यावर आपण का विश्वास ठेवत नाही आणि त्याचा उद्दिष्ट काय आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की उदाहरणार्थ अध्याय 6 मध्ये आपण बघूया. अध्याय 6 मध्ये तो सांगतो आहे की घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. घ्या आणि प्या, हे माझे रक्त आहे. मग हे जे तो आपल्याला सांगतो आहे आणि तो सांगतो आहे की हे माझ्या स्मरणार्थ करा. मग हा जो बायबलचा शब्द आहे त्याचा आपण जर विचार केला तर येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की
त्याचं जे अन्न आहे ते तुम्ही खाल तर तुम्ही कधीही मरणार नाही. म्हणजे ते आध्यात्मिक अन्न आहे, ते पवित्र अन्न आहे, ते साक्रमेंट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्या युक्रिस्टवरती जो संस्कार आहे, ख्रिस्त शरीर साक्रमेंट, त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि अनेक प्रोटेस्टंट लोक कदाचित महिन्यात 2 महिन्याने एकत्रपणे भाकर मोडतात, पण ती केवळ प्रतिकात्मक. तर कॅथलिक चर्च प्रतिकात्मक नाही करत, तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जिवंतपणे हजर आहे आणि तो पवित्र भाकर आहे. ते पवित्र भाकर स्वीकारल्याने मी प्रभूला स्वीकारते आणि प्रभूच्या शरीराने आणि रक्ताने माझं जीवन उजळून निघते, माझी पापं धुवून निघतात. ह्यावर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते बायबलचा अभ्यासानुसार जर बायबलमध्ये सांगितलेलं आहे तर त्यावर ते विश्वास का ठेवत नाही? दुसरी गोष्ट माझ्या प्रिय मित्रांनो, आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याही मनामध्ये येईल की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे. उदाहरणार्थ म्हणते अध्याय 16-19 मध्ये, तर अध्याय 16-19 मध्ये सांगतो आहे की ज्या कुणाच्या पापांची तुम्ही क्षमा कराल ती क्षमा केली जातील, ज्यांची पापं तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली जातात. त्यानंतर सुद्धा आपण पाहतो उदाहरणार्थ अध्याय 18 मध्ये 18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आहे, ह्या पृथ्वीवर जे तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल आणि ह्या पृथ्वीवर तुम्ही जे तसेच ठेवाल ते तसंच लूस राहील. त्यानंतर सुद्धा आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20-23 मध्ये सुद्धा पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त जो काही पेत्राला सांगतो आहे, ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल ती क्षमा केली जातील, ज्यांची पापं तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली जातील. मग असं असताना प्रायश्चित साक्रमेंट आपण का साजरा करीत नाही आणि प्रायश्चित संस्कारावर आपला का विश्वास नाही? म्हणजे लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार ख्रिस्ताने त्याच्या चर्चला दिलेला आहे. तो अधिकार तुम्ही स्वीकारत नाही तर तो उधळून टाकतात. मग त्यांची पापं तशीच राहिली तर ते स्वर्गात जातील का? आणि म्हणून आपण बायबलशी एकनिष्ठ आहोत असं म्हणणं सुद्धा किती रास्त आहे याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपल्या सर्वांच्या लक्षात आणायचं आहे की आपण संत जेनच्या पुस्तकामध्ये पाहतो अध्याय 5 मध्ये विशेषतः जे सांगतो की तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे काय, तर तुम्ही ख्रिस्तसभेच्या धर्मगुरूंना बोलवावं, त्या धर्मगुरूने त्याला पवित्र तेल लावावं आणि त्याच्यावरती प्रार्थना करावी की त्यामुळे तो मनुष्य मरणातून वाचेल आणि विशेषतः त्याला सामर्थ्य प्राप्त होईल आणि त्याला त्याच्या सगळ्या पापांची क्षमा होईल. म्हणून हा जो रुग्ण संस्कार आहे तो कॅथलिक चर्चने सुरुवातीपासून सुरू केलेला आहे. हे सगळे संस्कार कॅथलिक चर्चने सुरुवातीपासून केलेले असताना सुद्धा आपण 15व्या आणि 16व्या शतकामध्ये नवीन काहीतरी सुरू करतो. ते सगळे जे संस्कार आहेत ते आपण लाथाडून देतो. तर ते योग्य की अयोग्य याचा तुम्ही विचार करा. मग तुम्ही कोणत्या चर्चला जाणार ते तुम्ही ठरवा की तुम्हाला परत कॅथलिक चर्चमध्ये यायचं आहे किंवा मला कॅथलिक चर्चशी एकनिष्ठ व्हायचं आहे, मला कॅथलिक चर्चमध्ये बाप्तिस्मा घ्यायचा आहे, असा विचार तुम्ही कराल तर तो निर्णय तुमचा आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, योग्य काय आणि अयोग्य काय याचा आपण विचार केला पाहिजे.
आणि त्या दृष्टिकोनातून मला असंच वाटतं की ज्या विशेषतः परंपरा ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। उदाहरणार्थ थेसलोनिकरास पत्रामध्ये सुद्धा अध्याय 2:15 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की बंधूंनो, तुम्ही स्थिर राहा आणि तोंडी आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला आम्ही शिकवलेले आहेत त्याच्याशी चिकटून राहा। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांनी, संत पौलने आणि दुसरे जे प्रवचक त्या काळामध्ये होते त्या सगळ्यांनी सांगितलेल्या परंपरा ह्या महत्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला ख्रिस्तामध्ये एकनिष्ठ करीत आहेत। म्हणून आपण विचार करूया की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आज हा जो संदेश देत आहे, कदाचित पवित्र आत्मा देत असेल, मला आठवण करून देत असेल की मी ज्या चर्चमध्ये आहे त्या चर्चमध्ये योग्य आहे का। मला एक असं वाटतं ना, अनेक लोकांनी मलाही सांगितलेलं आहे की प्रोटेस्टंट पंथामध्ये एखादा प्रश्न विचारलेला त्यांना आवडत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि नंतर ते सांगतात त्या माणसाला जर काही त्या पंथातून बहिष्कृत केलं जातं, पण त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाही। म्हणजे ख्रिस्त सभेचा अधिकार आहे, जगामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती आपण ख्रिस्त सभेने ख्रिस्ताच्या अनुषंगाने उत्तरं दिली पाहिजेत, बायबलच्या आधारे उत्तरं दिली पाहिजेत। जी उत्तर जर आपण देऊ शकलो नाही तर केवळ लोक प्रश्न विचारतात म्हणून त्यांना बहिष्कृत केलं जावं अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत आणि मी ती देऊ शकतो, कारण अशा घटना विशेषतः पाश्चात्य देशामध्ये खूप घडलेल्या आहेत आणि म्हणून त्याविषयीची चीड लोकांच्या मनामध्ये सुद्धा आहे। म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, की आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की जे बायबलचं स्पष्टीकरण आहे ते आपण अधिक चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग लोकांच्या जीवनाशी एकरूप असला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून मला दुसरं एक महत्वाचा इथे एक विचार मांडावा असं वाटतो, तो म्हणजे कॅथलिक चर्चमध्ये जो दृढीकरण संस्कार आहे, विशेषतः जे दृढीकरण जो संस्कार आहे त्याविषयी की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या लोकांना बरं केलं, अगोदर येशू ख्रिस्ताने त्यांना विचारून बघितलं की तुमचा विश्वास आहे का, मी तुम्हाला बरे करू शकेन असं तुम्हाला वाटते का, आणि त्यांचा विश्वास दृढ आहे हे पाहिल्यानंतरच प्रभू येशू ख्रिस्ताने तो चमत्कार त्यांच्यासाठी केलेला आहे। म्हणजेच आपण जर पाहिलं तर विशेषतः प्रेषितांची कृत्य अध्याय 8:14 पासून किंवा आपण त्याच्याही प्रणीकडे पाहिलं की प्रेषितांची कृत्य अध्याय 19:6 यामध्ये जे सांगितलेलं आहे की दृढीकरण हे अत्यंत आवश्यक आहे। माझी श्रद्धा जर बरोबर असेल आणि त्याला जर मूळ खरोखर नसतील तर कधी पण ती श्रद्धा नवटू शकते। आणि प्रभू येशू ख्रिस्त माणसाची मनं ओळखतो आणि माणसाचा खरोखर विश्वास दृढ आहे की नाही। उदाहरणार्थ ज्या वेळेला तो कुष्ठरोगी येशूच्या पायाशी पालथा पडतो म्हणजे येशू हा प्रभू आहे असं तो मानतो। म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने असं ठरवलेलं होतं की मी येशूला प्रभू म्हणाल, म्हणून प्रभू तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करू शकतो। म्हणजेच परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे मी करणार आहे किंवा जगणार आहे। प्रभूची इच्छा हीच आहे की सगळ्या माणसाला जीवन मिळावं आणि ते विपुल प्रमाणात मिळावं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं। हो माझ्या प्रिय बंधूंनो, असे एक ना अनेक उदाहरणं बायबलमध्ये आहेत की जे येशू ख्रिस्तावरील श्रद्धेमध्ये दृढ झालेले आहेत आणि त्याला त्याची फळं चाखायला मिळालेली आहेत। म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, हा पहिला भाग आहे, आपण त्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट बघू शकतो। परंतु मला असं वाटतं की जी महत्वाची कारणं आहेत ती त्या लोकांनी सांगितलेली आहेत आणि त्याचा अर्थ हाच आहे की सर्व जे लोक प्रोटेस्टंट पंथामध्ये आहेत त्यांनी पुन्हा विचार करावा। कारण ज्या वेळेला कार्डिनल न्यूमॅन
हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर होते. त्यावेळेला त्यांनी स्वतः अभ्यास केला, ख्रिस्त सभेच्या परंपरांचा विचार केला आणि त्याने जवळजवळ 95 अशी कारणं शोधून काढली आणि त्या 95 कारणाद्वारे त्यांनी प्रश्न विचारले आणि त्याला उत्तरं मिळाली नाहीत आणि त्याला जर काही त्यातून बहिष्कृत करण्यात आलं आणि शेवटी तो कॅथलिक चर्चमध्ये आला. कॅथलिक चर्चमध्ये तो धर्मगुरू झाला, तो त्यानंतर बिशप झाले, त्यानंतर त्यांना कार्डिनल बनवण्यात आलं. म्हणजे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढा मोठा विचारवंत, अख्ख्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा डायरेक्टर, तो किती विचारवंत, तरी त्या माणसाला कळलं की आपण काहीतरी चुकीचं करू नये, योग्य निर्णय घ्यावा. मग त्यासाठी जी काही किंमत देता येईल ती किंमत आपण देऊ, परंतु आपल्याला सत्य कळलं पाहिजे आणि सत्य उमजल्यानंतर योग्य निर्णय आपण घेतला पाहिजे. प्रिय मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट मी आपल्या नजरेसमोर देऊ इच्छितो आणि ती म्हणजेच की काही लोक हे बायबलचा अर्थ स्वतःच्या सोयीनुसार लावत असल्या कारणाने अनेकदा बायबलमधील शिकवणुकीशी फार विसंगती निर्माण झालेली आहे आणि चुकीचे अर्थ त्यातून घेतले जातात आणि लोक चुकीचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे संपूर्ण चर्चला तो नियम लागू करतात. म्हणून हा जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा महत्वाचा मुद्दा आहे की आपण योग्य शिक्षण दिलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने विशेषतः आपण मत्तेच्या सुवर्तामध्ये अध्याय 5 पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल की येशू डोंगरावरील जे प्रवचन देतो त्याच्यामध्ये येशूच्या शुद्धीकरणाच्या संदर्भामध्ये किंवा पवित्रीकरणाच्या संदर्भामध्ये किती महत्वाच्या गोष्टी तो सांगतो आहे की अत्यंत लहान सहान विचार सुद्धा तुम्हाला व्यभिचारी किंवा तुम्हाला चोर ठरवू शकते. म्हणजे इतकी कडक शिक्षण असून सुद्धा प्रोटेस्टंट पंथाने त्याचे सोयीच्या अर्थ लावल्यामुळे काही निर्णय चुकीचे आहेत. उदाहरणार्थ आज आपण पाहतो की कृत्रिम कुटुंब नियोजनाचे प्रकार त्यांना मान्य आहे किंवा घटस्फोटाचा हा प्रकार त्यांना मान्य आहे किंवा आपण म्हणतो की सरोगेट मदरहुड मातृत्व हे सुद्धा त्याने अलाउड केलेलं आहे. त्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की उदाहरणार्थ जे लोक समलिंगी जीवन जगतात ते समलिंगी लग्न सुद्धा त्या लोकांनी मान्य केलेलं आहे. अशा समलिंगी लोकांना सुद्धा त्याने गुरुदीक्षा दिलेली आहे आणि ते त्यांचे पास्टर आहेत. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी नैतिक आहेत का? आणि जर अनैतिक असतील तर त्याला धर्म आपण कसं म्हणणार? आणि हे मात्र अत्यंत सिरियस गोष्ट आहे, त्यावर आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आणि तुमच्या चर्चमध्ये अशा ज्या गोष्टी असतील त्यावर तुम्ही दबाव आणला पाहिजे आणि त्या गोष्टी तुमच्या चर्चमधून नष्ट झाल्या तरच आपण सगळेजण एक होऊ शकतो. माझ्या प्रिय मित्रांनो, कधी कधी आपण म्हणतो की ज्या वेळेला विशेषतः 16व्या शतकामध्ये किंवा 15व्या शतकामध्ये जेव्हा हेनरी एथ राजा, इंग्लंडचा राजा हेनरी एथ ह्यांच्या जीवनामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण झाला, कारण त्याला आपल्या बायकोला सोडचिठ्ठी द्यायची होती, घटस्फोट घ्यायचा होता आणि पोपने नकार दिला, त्यावेळेला त्याने स्वतंत्रपणे चर्च निर्माण केलं, द चर्च ऑफ इंग्लंड. म्हणजेच चर्च ही विशिष्ट देशाचं नसते, इट्स अ युनिव्हर्सल कॅथलिक चर्च, म्हणजे जागतिक आहे. त्यावरती कोणत्याही देशाचा दबाव नसावा. म्हणून आज त्या इंग्लंडमध्ये किंवा काही अशा जगामध्ये प्रोटेस्टंट लोकांमध्ये त्यांचं सरकार त्यांचे बिशप नेमतात आणि सरकार त्यांच्यावर दबाव आणतं. अशा प्रकारचं कोणताही व्यवहार कॅथलिक चर्चमध्ये चालत नाही.
ज्या वेळेला भारतामध्ये सुद्धा हा विचार आला त्यावेळेला सुद्धा रोमने तो धुडकावून लावला की आम्ही भारतीय चर्च मान्य करत नाही. इट हॅज टू बी कॅथलिक युनिव्हर्सल चर्च. धर्माने राजकारणामध्ये आणि राजकारणाने धर्मामध्ये हस्तक्षेप करू नये ही जी कॅथलिक शिकवण आहे त्यानुसार माझ्या प्रिय बंधूंनो हे कॅथलिक चर्च चालते. म्हणून मी सुद्धा तुम्हाला सांगतो की कॅथलिक चर्चचा अभ्यास करा. कॅथलिक चर्चमध्ये किती सत्य आहे, किती सौंदर्य आहे, किती चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारण्यासाठी. आणि विशेषतः कॅथलिक चर्चमध्ये धर्मगुरू पद आहे. कॅथलिक चर्चमध्ये ती दीक्षा दिली जाते, तो संस्कार आहे आणि तो सुद्धा समर्पित जीवनाचा. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आपल्या शिष्यांना की तुम्ही वाटेत जाताना काही घेऊन जाऊ नका. जो कोणी माझ्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्यासाठी आपले आई वडील, पत्नी, मुलं सगळं टाकून देतील आणि स्वर्गाच्या राज्याची दिशा घेतील त्यांच्यासाठी बरंचसं काही परमेश्वर देत असतो. म्हणून माझ्या प्रियबंधूंनो कॅथलिक चर्चमध्ये हे जे ब्रह्मचर्य जीवन आहे धर्मगुरूंचं तो एक मोठा संस्कार आहे. त्याच्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत. म्हणून आपण कॅथलिक चर्चशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करावा. जरी आपण चुका केल्या असतील तरी देखील परत यावं. कॅथलिक चर्च तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करीत आहे. तुम्ही कधीही येऊ शकतात आणि कधी सुद्धा आपण दृढीकरण संस्काराद्वारे कॅथलिक चर्चमध्ये प्रवेश करू शकतात. मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो.